मित्रांनो, बऱ्याच वर्षापासून स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचं स्वप्न आहे, पण आता हे सत्यात तुम्ही उतरू शकता आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातानं हा सगळा व्यवसाय शिकू शकता। याच वर्कशॉपमध्ये माझं पण लेक्चर असतं सोशल मीडिया आणि मार्केटिंग बद्दल। नमकीमध्ये शेव, फरसाण, त्याचबरोबर शेव चिवडा, मिसळसाठी लागतो तो गोड तिखट, अशा पद्धतीने बटाट्याचा चिवडा सुद्धा शिकवला जातो आणि भडंग कशी तयार होते आज आपण बघणार आहोत। जर तुम्ही 10 किलो चिरमुरे घेतले, काश्मीरी मिरची पूड तुम्हाला 2 किलो घ्यायची आहे आणि पिठी साखर तुम्हाला 6 किलो घ्यायची आहे, हळद घ्यायची आहे 60 ग्रॅम। हे सगळं मिक्सचर एकत्र करून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, हातानं गाठी फोडून चिरमुऱ्यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि गोल गोल फिरणारं मशीन चालू करायचं आहे। तुम्ही मिक्सर सुद्धा वापरू शकता। 1 लिटर गरम गरम तेलामध्ये 160 ग्रॅम जिरे आणि 160 ग्रॅम मोहरी टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे। 2 किलो शेंगदाणे चांगले तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि या भडंगामध्ये ओतायचे आहेत। तुम्ही पापडी किंवा शेव सुद्धा टाकू शकता। थोडंसं गार झाल्यावर पॅकिंग करून विकायला ठेवायचे आहेत। बघा, आता साल काढायचं मशीन आहे, त्यामध्ये बटाटे टाकलेले आहेत आणि स्पेशल आता बारीक बारीक अशा पद्धतीने चिवड्यासाठी कटिंग करून घेतलेलं आहे। हे तेल काढायचं मशीन आहे, याच्यामध्ये तुम्ही पाणी सुद्धा काढू शकता। अशा पद्धतीने ड्राय करून घ्यायचं, तेलाला योग्य तापमान आल्यानंतर त्यामध्ये सोडायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत। एकदम खरपूस गोल्डन फ्राय केल्यानंतर काढून घ्यायचे आहेत। मिरच्या सुद्धा टाकायच्या आहेत कट करून मस्तपैकी, त्यासाठी तिखट होतात। त्यानंतर शेंगदाणे गरम करून तेलामध्ये तळून टाकायचे आहेत, पिठी साखर टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं व्यवसायाचं योग्य नॉलेज घ्यायचं असेल तर कॉल करा आणि लगेच सीट बुक करा। हे 2 दिवसाचं वर्कशॉप आहे।